हॅपी साबत सर्वांना। पुन्हा एकदा मी देवाचे आभार मानतो, कारण की परमेश्वराने आज पुन्हा एकदा नव्याने त्याची भक्ती आराधना करण्यासाठी आम्हाला संधी दिलेली आहे। आजच्या ह्या शाबास शाळेमध्ये आम्ही प्रवेश करीत असताना किंबहुना जो धडा आपण शिकणार आहोत त्याच्यापूर्वी आजचा जो मिशन अहवाल आहे त्याकडे आपण थोडं लक्ष देऊया। आजच्या मिशन अहवालाचा जो मतळा आहे, कुटुंबासाठी उपवास। गोष्ट ट्रॉकिला आणि यांनी सांगितल्याप्रमाणे अँड्रूने लिहिलेली आहे। घराचे गेट उघडे पाहून मी आत गेलो तर समोर मला एक जोडपं आणि त्यांची 2 मुले त्यांच्या जवळच खेळताना दिसली। नमस्कार करून मी स्वतःची ओळख करून दिली आणि तुम्हाला भेटून आनंद होत आहे असे सांगितले। शेजारी खेळत असलेल्या मुलाची ओळख करून घेतली व त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि त्यांना त्यांच्या शाळेबद्दल विचारणा केली व शाळेत काय शिकत आहात याची चौकशीही केली। हे विचारात मुलांनी ABCD बोलून दाखवली। तुमची मुले हुशार आहेत असे त्यांच्या आईवडिलांना मी सांगितले। हे ऐकून आईवडिलांना आनंद वाटला। मी जोडप्याला त्यांची नावे विचारली। पतीने आपला नाव अल्फा आणि पत्नीने नाव मायमोना असे सांगितले। त्यांची ओळख झाल्यानंतर मी त्यांना एक पॉम्पलेट वाचायला दिले, ज्याचा मतळा देवाची मानवावर प्रीती असा होता। ती पॉम्पलेट पतीच्या हातामध्ये देत असताना हे देवाचे वचन आहे असे सांगितले। ते न घेता तो म्हणाला, माझ्या पत्नीकडे द्या। तिने पाहिल्यानंतर नाही, हे माझ्या पतीलाच द्या म्हणून सांगितले। पतीला वाचता येत नव्हते म्हणून त्याने परत पत्नीला दिले। मग त्यांनी ते परत मला दिले व आमच्यासाठी ते वाचा म्हणून सांगितले। वाचत असता त्या स्त्रीने ते पॉम्पलेट खाली टाकून घरात निघून गेली। त्यांना पॉम्पलेटमध्ये गोडी नाही असे समजून मी प्रार्थना करणार होतो, तितक्यात ती परत बाहेर आली व तिने तिच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली। जे पॉम्पलेट मी त्यांना दिले होते त्यावर येशू ख्रिस्ताचं नाव होतं, त्यामुळे ते वाचणे पाप आहे असे तिथले लोक समजत होते। त्यांना माझ्या भेटीमध्ये गोडी नाही समजल्यावर त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची मी निश्चय केला। 3 दिवस मी त्यांच्यासाठी उपवास व प्रार्थना करीत होतो। दिवसा कामामध्ये व्यग्र असल्यामुळे रात्रीच्या वेळेस 3 दिवस मी प्रार्थना केली। प्रार्थनेमध्ये ह्या कुटुंबाची भेट झाल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानले व त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार घडून यावा म्हणून प्रार्थना केली। शाबादाच्या भक्तीनंतर त्यांना भेट देण्याचे मी ठरविले व घर सोडण्या अगोदर प्रार्थना केली। परमेश्वरा, ह्या कुटुंबाची भेट घडून आणण्याबद्दल आभारी आहे। आता तूच ह्या कुटुंबाचे परिवर्तन घडून आण। 3 दिवसानंतर पुन्हा त्याने ह्या कुटुंबाला भेट दिली। त्यांनी माझे चांगले स्वागत केले आणि परमेश्वराने आमची प्रार्थना ऐकली आणि आता आम्हाला बरे वाटत आहे असे सांगितले। परमेश्वराने या कुटुंबामध्ये चमत्कार घडून आणला तेव्हा मी येशूच्या नावाने तुमच्यासाठी प्रार्थना करतो असे म्हणालो। प्रार्थनेमध्ये परमेश्वराचे आभार मानले। 1 महिन्यानंतर दोघेही पती पत्नी चर्चला आले। काही दिवसांनी पतीने चर्चला येण्याचे बंद केले आणि पत्नी चर्चला जाते म्हणून तिला मारहाण करू लागला। तरीही तिने चर्चला जाण्याचे बंद केले नाही आणि शास्त्राभ्यास करण्याची इच्छा दर्शविली। ती स्वतःहून शास्त्राभ्यास करण्यास शिकली आणि काही महिन्यानंतर तिने प्रभूचा स्वीकार केला। तिचे पती अजूनही तिला त्रास देतात व मारतात, परंतु मला मत्तई 10:37 या वचनाद्वारे बळ मिळते। ती आपल्या पतीसाठी उपवास व प्रार्थना करीत आहे। खरा आनंद लोकांना ख्रिस्ताची ओळख करून देण्यामध्ये आहे। प्रियानो, या ठिकाणी सुंदर अशी गोष्ट आपल्याला आजच्या ह्या मिशन अहवालामध्ये ऐकायला मिळालेली आहे। जे जोडपं ज्याला प्रभू ख्रिस्ताची ओळख नव्हती, परंतु एका सेवकाच्या द्वारे त्यांना त्या ठिकाणी ख्रिस्ताची ओळख झालेली आहे आणि त्या ओळखीच्या द्वारे, प्रार्थनेच्या द्वारे त्या कुटुंबामध्ये परिवर्तन झालेलं आहे, विशेष करून त्या स्त्रीच्या जीवनामध्ये। आणि तिने प्रभूचा स्वीकार त्या ठिकाणी केलेला आहे। जरी तिच्या जीवनामध्ये आज संकट आहे, जरी तिचा पती तिच्या ह्या विश्वासाला विरोध करत आहे, तिला मारत आहे,
परंतु तिची इच्छा आहे की आम्ही सर्वांनी तिच्या प्रिय पतीसाठी प्रार्थना करावी, ह्या प्रिय कुटुंबासाठी प्रार्थना करावी, जेणेकरून हे कुटुंब पूर्णपणे देवाच्या नावामध्ये पुढं वाढत जाणार आहे. ह्या पतीचं नाव अल्फा आणि पत्नीचे नाव मायमोना असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. म्हणून कृपा करून मिस्टर अल्फा यांच्यासाठी आपण प्रार्थनेत आठवण ठेवूया. या तिमाहीतील 13व्या शाबादाच्या वर्गणीचा कोबया अकॅडमी स्कूल कोन्याक्रे गोयाना येथे उभारण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. तुमच्या प्रार्थनेबद्दल आम्ही आभारी आहोत. मी पुन्हा एकदा मंडळीला विनंती करू इच्छित आहे, प्रियांनो, जरी आज आपण घरामध्ये बसून शाबादाचं या ठिकाणी पालन करत आहोत, भक्ती करत आहोत, आमची ही सुद्धा जबाबदारी आहे की जे काही प्रोजेक्ट पूर्ण जगभर सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळीमध्ये राबवले जात आहेत, त्या सर्व प्रोजेक्ट्ससाठी तुमचा आणि माझा हातभार त्या ठिकाणी लागतो. अर्थात शाळेची जी वर्गणी आपण देतो किंवा मंडळीच्या खर्चाचं जे दान आम्ही देतो, त्याद्वारे देवाचं कार्य पुढे जात आहे. म्हणून माझी विनंती आहे, जरी तुम्ही घरामध्ये उपासना करत आहात, शाळेच्या नावाने एक अर्पण तुम्ही आपल्या घरामध्ये घ्या. मंडळी खर्चाचं अर्पण तुम्ही तुमच्या घरामध्ये घ्या आणि ते अर्पण एका विशिष्ट ठिकाणी ते अर्पण साठवून ठेवा. आणि ज्या वेळेस तुमच्याकडे ते अर्पण साठवलं जाईल, तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस मंडळीचे ट्रेझरर मिस्टर विजय यांच्याकडे तुम्ही आणून ते अर्पण देऊ शकता. याद्वारे तुम्ही जो मिशन अहवाल वाचत आहात, या ठिकाणी जी विनंती करण्यात आलेली आहे, शाळा आहेत, हॉस्पिटल्स आहेत, अशा अनेक लोकांचं जीवन सुधारण्यासाठी तुमचा हातभार त्या ठिकाणी लागणार आहे. देवबाप तुम्हाला असं करण्यासाठी विशेष सहाय्य करो. आपण आजच्या मिशन अहवालासाठी प्रार्थना करूया. विशेष करून मिस्टर अल्फा यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. देवबापाने त्यांना विशेष सुबुद्धी मन द्यावं आणि जी ख्रिस्तामध्ये त्यांची प्रियपत्नी वाढत आहे तिचा विश्वास मजबूत व्हावा, यासाठी आपण प्रार्थना करू. देवबाप्पा, धन्यवाद आजच्या मिशन अहवालाबद्दल. सुंदर अशी साक्ष, सुंदर असं जीवन परमेश्वरा तुझ्या सेविकेचं, तुझ्या सेवकाचं आमच्या समोर तू दाखवलेलं आहेस. विशेष मी प्रार्थना करत आहे मिस्टर अल्फा यांच्यासाठी. त्यांच्या प्रियपत्नीने जे विश्वासाने विनंती केलेली आहे की माझ्या प्रियपतीसाठी प्रार्थना करावी, जेणेकरून ज्याप्रमाणे मी विश्वासात वाढत आहे, ज्याप्रमाणे मी शाबात पवित्रपणे पाळत आहे, तसंच माझ्या मिस्टरने सुद्धा पाळावा. होय प्रभूजी, विशेष विनंती करतो, आज ज्यांनी शाबादाचं अर्पण तुझ्या सेवा कार्यासाठी परमेश्वरा जगभरामध्ये जे कार्य होत आहे त्या कार्याला अधिक बळ मिळावं यासाठी वेगळं ठेवलेलं आहे. ते अर्पण तो आशीर्वादित कर. ज्यांनी दिलं त्यांनाही विशेष आशीर्वादित कर आणि याहीत पेक्षा अधिक देऊन आशीर्वादाने भर. मान, महिमा, गौरव तुला देतो. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. मागील काही आठवड्यामध्ये आपण शिकलेलो आहोत आणि पाहिलेलं आहे की परमेश्वराने प्रत्येक मंडळीच्या सभासदाला देणगी दिलेली आहे आणि प्रत्येक मंडळीचा सभासद हा विशेष असा आहे आणि मौल्यवान आहे. जेव्हा आमचे शब्द प्रोत्साहन देणारे आणि कृपेने भरलेले असतात, तेव्हा त्यांच्या इतरांच्या जीवनावरती सकारात्मक प्रभाव पडतो. जेव्हा आपण लोकांना प्रोत्साहन देतो आणि आमचे शब्द कृपेने भरलेले असतात, तेव्हा आपण पाहतो की त्यांच्या जीवनावरती मोठा प्रभाव होतो, सकारात्मक प्रभाव होतो. यशायाचे भविष्यवाणीचे शब्द प्रगट करतात की चेपलेला बोरू तो मोडणार नाही किंवा मिनमेती वात तो विझवणार नाही. दुसऱ्या शब्दात त्याचा अर्थ असा होतो की येशू हा इतका दयाळू होता की तो विनाकारण कोणाला दुखवणार नाही याची काळजी घेईल जो नुकताच विश्वासामध्ये येत आहे. येशू ख्रिस्ताने स्वतः काळजी घेतलेली आहे की जे विश्वासामध्ये नवीन आलेले आहेत, ज्यांना सत्य कळालेले आहे आणि ते मंडळीमध्ये नवीन आहेत, अशा लोकांना आम्ही कधीही दुखवू नये. कारण की स्वतः येशू ख्रिस्ताने ही खबरदारी घेतलेली आहे आणि ही काळजी घेतलेली आहे की त्यांनी लोकांना कधीही दुखवलेलं नाही. म्हणून आपणसुद्धा कोणालाही दुखवू नये. आपण अनेक वेळा आपण पाहतो की मंडळीमध्ये लोक एकमेकांना दुखवतात, परंतु धाडात आपल्याला शिकवत आहे, सांगत आहे की जसे येशू ख्रिस्ताने काळजी घेतलेली आहे तशीच आम्हीसुद्धा लोकांची काळजी घेतली पाहिजे की आम्ही त्यांना दुखवू नये किंवा तो त्यांच्या हृदयात असलेले थोडे देखील विश्वासाचे निखारे विझवणार नाही. तर आजच्या या भागामध्ये आपण 1-2-3 गोष्टी शिकलेलो आहेत आणि ते पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या भोवती असणाऱ्या लोकांमध्ये चांगले तेच पहा.
जे तुमच्या अवतीभोवती लोक आहेत त्यांच्यामधले जे चांगले गुण आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, तेच तुम्ही पहा आणि त्यांना माहीत असू द्या की ते मौल्यवान आहेत, ते विशेष असे आहेत, हे त्यांना समजू द्या. दुसरी गोष्ट म्हणजे विनाकारण आम्ही कोणालाही दुखवू नये. जसे येशू ख्रिस्ताने कोणालाही त्याच्या जीवनामध्ये त्यांनी दुखवलेलं नाही, तसे आम्हीसुद्धा कोणालाही कधीही दुखवू नये, हे आम्ही ख्रिस्ती या नात्याने हे शिकलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे जसा येशू दयाळू होता, तशाच प्रकारची दया कृपा आम्हीसुद्धा दाखवली पाहिजे. ह्या 2-3 गोष्टी आपण आजच्या या भागामध्ये पाहिलेल्या आहेत. आणि मंगळवारच्या भागामध्ये आपण जाणार आहोत आणि या ठिकाणी पाहत आहोत की आमची प्रभूची स्वार्थ प्रसार करण्याची पद्धत जी आपण पहिली पाहिलेली आहे, भाषणापलीकडे आणि साचेबंद सादरीकरणापलीकडे आहे. ते जीवनात इतकेच समृद्ध आणि जोशपूर्ण आहे. पुढे धडे आपल्याला सांगत आहे की ख्रिस्त त्या गरजा भागवण्यासाठी आतुर आहे, जेव्हा आपण लोकांचा एकटेपणा, दुःख आणि हृदयाच्या वेदना याच्याविषयी चिंता दाखवितो आणि तसेच आनंद, आशा व स्वप्न यांच्यात गोडी दाखवते. प्रियानो, येशू ख्रिस्त या सर्व गरजा भागवण्यासाठी आतुर आहे आणि त्यासाठी तो आमचा उपयोग करून घेत आहे किंवा उपयोग करून घेणार आहे. या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत, तो म्हणजे येशूने लोकांच्या तात्काळ असणाऱ्या गरजा भागविल्या यासाठी की शेवटी तो त्याच्या खोलवरच्या गरजा भागवू शकेल. जे लोकांच्या तात्काळ गरजा होत्या ते येशू ख्रिस्ताने भागवलेल्या आहे, परंतु जी शेवटली किंवा त्यांच्या खोलवरची जी गरज आहे ती भागवण्याची इच्छा या ठिकाणी येशू ख्रिस्त प्रगट करत आहे. तात्काळ गरज ही जीवनाचा तो भाग आहे ज्यामध्ये लोकांना आधीच जाणीव झालेली असते की ते स्वतःहून हा प्रश्न सोडवू शकत नाहीत. प्रियांनो, आपण पाहतो की दैनंदिन जीवनामध्ये आपल्या अनेक गरजा आहेत आणि हा जो प्रश्न आहे आपल्यापुढे, तो आम्ही स्वतः सोडवू शकत नाही याची जाणीव प्रत्येकाला असते. कदाचित ती गरज वजन कमी करणे, चांगल्या आहाराचा असेल, धूम्रपान सोडणे किंवा ताण कमी करण्याचा असेल, तो कदाचित अन्नाची गरज असेल, घर मिळवणे किंवा वैद्यकीय असेल, तो कदाचित विवाहासाठी किंवा कुटुंबासाठी सल्ला घेण्याची गरज असेल. अशा पुष्कळ गरजा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात, परंतु अंतिम गरज म्हणजे ज्याची मानवाला अतिशय गरज आहे, देवाबरोबर संबंधाची वैयक्तिक गरज. त्याने ह्या दैनंदिन ज्या गरजा आहेत त्यापेक्षा अधिक एक मोठी गरज आणि ती अंतिम गरज म्हणजे आपला जो संबंध देवाशी आहे, देवाबरोबर वैयक्तिक संबंध आहे ते जोडणे, ही आमची अंतिम गरज आहे. आणि याची जाणीव की त्याच्या जीवनाला सार्वकालिक महत्त्व आहे. सार्वकालिक जीवन मिळवणे ही आमची अंतिम गरज आहे. या भंग पावलेल्या जगामध्ये देवाबरोबर समेट हीच आमची शेवटची गरज आहे. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की भरपूर जीवन जगावे, सरते शेवटी ज्या प्रत्येक व्यक्तीस येशूने बरे केले ती शेवटी मरण पावली. प्रत्येक गोष्ट आपण पाहतो की प्रत्येक व्यक्तीला ज्या व्यक्तीला येशूने बरं केलेलं आहे, शेवटी ती व्यक्ती मरण पावलेली आहे. म्हणून त्यांची खरी गरज सर्वापेक्षा आध्यात्मिक होती. म्हणून आपण या ठिकाणी पाहत आहोत, जरी देवाने या लोकांना बरं केलेलं आहे, त्यांचे आजार दूर केलेले आहे, परंतु शेवटी ते मरण पावलेले आहे. परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अंतिम आमची गरज आहे, सार्वकालिक जीवन मिळवण्याची आम्हाला गरज आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. या ठिकाणी आपण 2 गोष्टी या ठिकाणी शिकत आहोत. ते म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आमच्या अनेक गरजा आहेत, परंतु त्यापेक्षा अधिक आमची आध्यात्मिक गरज आहे, हे आपण आज या ठिकाणी शिकलेलं. अर्थात सार्वकालिक जीवन मिळवण्याची आम्हाला गरज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला हे जाणीव झाली पाहिजे की आमच्या जीवनाला सार्वकालिक महत्त्व आहे, मानवाला देवाबरोबर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मानवाला देवाबरोबर संबंध जोडण्याची गरज आहे, हे आपण आज या ठिकाणी पाहिलेलं आहोत. आणि प्रियानो, आपण लवकरात लवकर हे धडा संपवणार आहोत. आपण चौथ्या मुद्द्याकडे जाणार आहोत, येशूची बरे करण्याची सेवा. येशूने अनेक लोकांना बरं केलेलं आहे आणि कशाप्रकारे त्यांनी सेवा केलेली आपण थोडक्यात पाहणार आहोत. येशूने शिकवणे, स्वार्थ गाजवणे आणि बरे करणे ही 3 स्तरीय सेवा कार्य एकत्र केलेले आहे. येशूने हे 3 कार्य, स्वार्थ गाजविणे आणि बरे करणे आणि शिकवणे, हे 3 गोष्टी येशूने एकत्र अशा केलेल्या आहेत. त्याने सार्वकालिक तत्त्वे सांगितले की त्याद्वारे आपण सर्व अर्थपूर्ण व हेतुपूर्ण जीवन जगू शकू.
तो म्हणाला, मी आलो आहे तो त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलेलो आहे. या ठिकाणी येशू ख्रिस्त स्पष्टरीतीने सांगत आहे, त्याचा येण्याचा जो हेतू या भूतलावरती आहे तो म्हणजे विपुलतेने जीवन देण्यासाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. याच्या सेवा कार्याने कृपेच्या विपुल गुणवत्ता प्रगट केली आणि येशू यासाठी आला की आम्हास आता आणि सर्व काळ विपुल गुणवत्तेचे जीवन जगण्यास मिळावे. आणि आपण शेवटल्या भागामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत की येशूला काय महत्त्वाचे होते. या ठिकाणी पाहत आहोत की 10 कुमारांचा दाखला खरे सत्य व आत्म्याने भरलेले जीवन यांच्या महत्त्वावर जोर देतो. रुपयांचा दृष्टांत विश्वासपणे देणगी वापरणे जी देवाने आपल्या प्रत्येकाला दिली आहे त्याचे महत्त्व अधोरेखित करते. मेंढरं आणि शेरडे यांचा दृष्टांत हे प्रगट करते की देव प्रत्येक दिवशी आमच्या जीवनात ज्यांना आणतो त्यांच्या गरजा भागविणे हे ही ख्रिस्तीपणाची खरी सेवा. या ठिकाणी वेगवेगळे दाखले दिलेले आहेत आणि त्यामध्ये आपण चांगल्या गोष्टी या ठिकाणी शिकू शकतो. शेवटला भाग आपण पाहणार आहोत की मेंढर आणि शेरडे यांचा दृष्टांत आपल्या भोवती जे गरजवंत आहेत त्यांच्या शारीरिक गरजांची काळजी घेण्याचा सल्ला आपल्याला या दाखल्यामध्ये मिळत आहे. परंतु ते यापेक्षा अधिक करते. ही त्या ख्रिस्ताची गोष्ट आहे जो आत्म्याच्या खोलवर गरजा भागवितो आणि हे त्याचे आमंत्रण आहे की जे आमच्या भोवती आहेत त्यांची सेवा करण्यासाठी त्याच्याबरोबर सहभागी व्हावे. स्वकेंद्रित जीवन जगणे आणि इतरांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक गरजांकडे दुर्लक्ष करणे यामध्ये सार्वकालिक धोका आहे. या ठिकाणी आपल्याला एक फार मोठा इशारा देण्यात आलेला आहे की स्वकेंद्रित जीवन आम्ही जगू नये कारण की त्यामध्ये आपल्याला एक मोठा धोका आहे. या ठिकाणी पुन्हा मी वाचत आहे, स्वकेंद्रित जीवन जगणे आणि इतरांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक गरजांकडे दुर्लक्ष करणे यामध्ये सार्वकालिक धोका आहे. आपण जर या लोकांच्या गरजाकडे दुर्लक्ष केलं तर यामध्ये एक मोठा सार्वकालिक धोका आपल्याला आहे. दृष्टांतामध्ये जे कोणी त्याचे जीवन आपल्यापेक्षा इतर कशासाठी तरी अधिक देते त्यांना त्यांच्या प्रभूची शाबासकी मिळते. या ठिकाणी आपण पाहतो दृष्टांतामध्ये की जे कोणी त्यांचे जीवन आपल्यापेक्षा इतर कोणासाठी तरी अधिक देते त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला मोठी शाबासकी देत आहे. त्याचवेळी जे स्वार्थीपणाने स्वतःचाच कार्यक्रम राबवितात आणि इतरांच्या गरजाकडे दुर्लक्ष करतात त्यांना त्यांचा परमेश्वर दोषी ठरवतो. जे आपण पाहिलेलं आहे की जे स्वकेंद्रित जीवन जगतात आणि इतरांच्या गरजांकडे लक्ष देत नाही अशा लोकांना परमेश्वर दोषी ठरवतो. आणि या ठिकाणी आपण धडा संपवणार आहोत आणि शेवटला विचार या ठिकाणी द मिनिस्ट्री ऑफ हिलिंग एलन जी व्हाईटचं जे पुस्तक आहे पान 145 आहे तिचं विधान या ठिकाणी मी वाचत आहे. पुष्कळांचा देवामध्ये विश्वास नाही आणि त्यांचा मनुष्यावरील भरोसा संपला आहे, परंतु त्यांना दयेची आणि मदतीची कृत्य आवडतात. जेव्हा ते पाहतात की पृथ्वीवरील कुठलेही प्रोत्साहन, त्याची स्तुती किंवा मोबदला त्यांच्या घरी येत नाही, आजारांची सेवा करणे, भुकेल्यास अन्न देणे, उघड्यास वस्त्र देणे, दुःखितांचे समाधान करणे आणि सौम्यपणे सर्व काही त्यांच्याकडे दर्शवणे, ज्याच्या प्रीती आणि दयेवर मानवी कामदार आहे परंतु संदेशवाहक आहे, ज्याप्रमाणे ते पाहतात त्याच्या हृदयाला स्पर्श होतो, आभाराची भावना अंकुरते, विश्वास प्रकाशित होतो. ते पाहतात की देव त्यांची चिंता वाहतो आणि मग देवाचे वचन उघडले जात असताना ते ऐकण्यासाठी तयार होतात. आज प्रियांनो, आपण सर्वांनी आजच्या धड्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि धडा शिकण्यासाठी आपण आपला मौल्यवान वेळ दिलेला आहे. म्हणून पुन्हा एक वार आपल्या सर्वांचे आभार मानत आहे आणि माझा विश्वास आहे की असंच आपण वेळोवेळी धडा शिकत असताना परमेश्वर बाप आपल्या सर्वांना मोठा आशीर्वाद देणार आहे. आमेन. देवाच्या गौरवासाठी यावेळेस आपण भक्तिगीत संग्रहामधून गीत नंबर 216 या हो प्रियजन या हो हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊया. कृपा करून जे ऑनलाईन भक्तीमध्ये आहेत तुम्हीसुद्धा आमच्यासोबत हे गीत गावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. या हो
हॅपी साबात. पुन्हा एकदा देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा त्रैक देवाच्या नावामध्ये सर्वांचं मी स्वागत करीत आहे. आज पास्टर ऑगस्टिन सरांनी तुमच्याशी आणि माझ्याशी बोलण्यासाठी जो शास्त्रपाठ निवडलेला आहे ते आपण ऐकणार आहोत. मत्तयाचा 5वा अध्याय 10, 11 आणि 12. मत्तयाचा 5वा अध्याय 10, 11 आणि 12. नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करीतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्याने तसाच छळ केला. देवबाप वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. देवबापा, धन्यवाद आजच्या दिवसाबद्दल. हा पवित्र दिवस तुझ्या सान्निध्यात घालवण्याची संधी तू आज आम्हाला दिलीस. तुझे आभार मानतो. जरी आम्ही आज एकत्र नाही, परंतु आपापल्या घरामध्ये बसून परमेश्वरा तुझी भक्ती करीत असताना, तुझं वचन ऐकत असताना आम्हा सर्वांसोबत तू राहा. मंडळीतील प्रत्येक सभासदांसाठी पुन्हा एकदा प्रार्थना करतो. तुझ्या दयेचं, तुझ्या कृपेचं, परमेश्वरा तुझ्या अनुग्रहाचं सुरक्षित असं कोट त्यांच्या अवतीभोवती सदैव असू दे. देवबापा, तुझे दिव्यदूत त्यांच्या अवतीभोवती असू दे. येशू, हा कठीण काळामध्ये तुझ्या आपल्या लेकरांची तू काळजी घे, त्यांचं सहाय्य कर. परमेश्वरा, आम्हा सर्वांच्या विश्वासाची पारख होत आहे, होणार आहे. यामध्ये आम्ही स्थिर आणि खंबीर राहावं यासाठी तुझी कृपा पुरव. विशेष आज जे वचन आम्ही वाचलेलं आहे, तुझे दास पास्टर ऑगस्टिन बोलत असताना त्यांच्या मुखावटाला स्पर्श कर. आम्हाला ऐकणारे कान, समजणारं अंतःकरण दे. प्रभूजी, वचनाद्वारे आम्हाला आशीर्वादित कर. मंडळीमध्ये जे आजारी आहेत परमेश्वरा, अनेक त्रासातून जात आहेत, अनेक लोक आर्थिक समस्येतून जात आहेत, अनेक लोक परमेश्वरा आजारातून जात आहेत, अनेक लोक कोविड
19च्या परमेश्वरा बाधेमुळे त्रस्त आहेत, उपचारात आहेत, अशा सर्वांची तू काळजी घे. स्पर्श कर प्रभू तुझ्या लेकरांना आणि तुझ्या कृपेने देणे आरोग्य दे. त्यांच्या जीवनाद्वारे तुझंच गौरव, तुझीच महिमा तू करून घे. पुन्हा परमेश्वरा, आम्ही आहोत तसे तुला नतमस्तक होतो. आमचा स्वीकार कर. मराठी मंडळीतील प्रत्येक सभासदांसोबत हो. आम्हा प्रत्येकांचं तू सहाय्य कर. आम्हा मंडळीमध्ये जे कोणी वयोवृद्ध आहेत, लहान लेकरं आहेत, आजारी आहेत, अशा सर्वांची तू विशेष काळजी घे देवा. तूच त्यांना चालव. सर्व काही तुझ्या गौरवासाठी होऊ दे. येशूच्या नावात प्रार्थना विनंती केली म्हणून तू ऐक. आमेन. Good morning to our beloved members who are watching online. जे ऑनलाईन पाहत आहेत तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. This is the first time I'm speaking to the empty pews and missing lot of our Marathi brothers and sisters. पहिली वेळ आहे की या ठिकाणी कोणीच नाही, परंतु बोलत आहे. परंतु माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण बघत आहात आणि मी माझ्या सर्व मराठी बांधवांना या ठिकाणी मिस करत आहे. It is God's wish that we all come back together and worship in physical appearance and praise God. आणि देवाची इच्छा आहे की आपण सर्वांनी शारीरिक दृष्टीने यावं आणि त्याचं गौरव करावं. And so may the Lord help us that those days which are remembered where we had fellowship, we had smiles, may be coming back to us so that we can do something more better and more closer. आणि देवाकडे प्रार्थना करूया की ते दिवस परत यावेत, ज्या दिवसांमध्ये आपण हसलो, खेळलो, देवाचं वचन एकत्रपणे आपण प्रत्यक्ष ऐकलेलं आहे. Today I have a very, very important message to share. आज खूप महत्त्वाचा असा संदेश मला तुमच्यासोबत सांगायचा आहे. And this message is on persecution. आणि हा जो संदेश आहे हा म्हणजे छळावरती आधारित आहे. Because we are going to face persecution and we know that the days which are coming, we need to be prepared for this sort of situation. आणि आम्हाला माहीत आहे की आपण लवकरच छळाला सामोरे जाणार आहोत आणि त्या दिवसांसाठी आमची तयारी असली पाहिजे. If our church is not prepared for persecution, and what is persecution, then we may be like the sheep that will scatter from the church and may go out of the church. आणि जर मंडळीला ह्या गोष्टीची माहिती नसेल की बाबा छळ म्हणजे काय, तर त्या ठिकाणी मंडळीची जी मेंढरं आहेत ती तितर बितर होऊ शकतात. And so what is persecution? म्हणून छळ म्हणजे काय? Hostility and ill treatment, especially because of race or political or religious beliefs and oppression. आणि छळ म्हणजे अशी गोष्ट की ज्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी अतिशय वाईट पद्धतीने वागणूक दिली जाते, का तर तुमच्या विश्वासामुळं, धार्मिक विश्वासामुळं. And today we are emphasizing on religious persecution. आणि आज आपण ज्या विषयावरती आज विचार करणार आहोत, भर देणार आहोत, ते म्हणजे धार्मिक छळ. Because our church is going to enter into this phase where we may have to face religious persecution. आणि आपली मंडळी लवकरच ह्या अशा वेळेमध्ये प्रवेश करणार आहे की जेथे आम्हाला धार्मिक छळाला सामोरे जावं लागणार आहे. Religious persecution is a systematic mistreatment of an individual or a group of individuals as a response to their religious beliefs or afflictions. आणि हा जो छळ असणार आहे हा सामूहिक असणार, वैयक्तिक असणार, जो तुम्ही धार्मिक विश्वास बाळगलेला आहे त्याचा प्रतिसाद म्हणून. And so we may be mistreated. आणि म्हणून आम्हाला अनेक वेळेस वाईट वागणूक दिली जाणार आहे. You may be right with your God. तुम्ही देवासोबत खूप चांगले असू शकता, पण they will mistreat you, ill treat you and do everything against you. तरी सुद्धा ते तुमच्यासोबत वाईट वागतील, वाईट वागणूक देतील, सर्व काही ते वाईट पद्धतीने तुमच्यासोबत करतील. And so what are the methods that were used to persecute people? आणि अशा कोणत्या पद्धती आहेत की ज्याद्वारे लोकांचा छळ केला जाऊ शकणार आहे? The method of persecutions were hanging,
आणि त्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी फाशी देणं आहे. Sawing, they're taking the axe and sawing. आणि करवतीने कापणं त्या ठिकाणी आहे. Freezing, they put you in the cold ice blocks and they freeze you. आणि अतिशय थंड अशा बर्फामध्ये ठेवून त्या ठिकाणी तुम्हाला ते गारठून टाकणार आहेत. Immersion in hot oil. आणि अतिशय गरम अशा कडकडीत तेलामध्ये ते तुम्हाला बुडवणार आहेत. Burning, किंवा जाळणं आहे. dragging the person by horses to be killed. आणि घोड्यांच्या द्वारे मनुष्य मरेपर्यंत त्याला ओढणं आहे. Beheading, शिरच्छेद करणं आहे. nailing to the cross. किंवा वधस्तंभावरती खिळणं आहे. Tying a person naked to the trees for the wild ants and the bees to be eaten. आणि उघड्या नागडं करून त्या झाडावरती टांगणं आहे की जिथं हिंस्र पशु किंवा असे कीटक त्याला खातील. And chopping little by little. किंवा छोटे छोटे तुकडे करणं आहे. Throwing in the lion's den or for the crocodiles to be eaten. किंवा सिंहाच्या गुहेमध्ये टाकणं आहे किंवा मगरीच्या त्या समूहामध्ये टाकणं आहे की जिथे ते त्यांना खातील. These are some of the ways where people were killed and persecuted. आणि अशा सर्व मार्गाने त्या ठिकाणी लोकांचा छळ झालेला आहे किंवा मारले गेले. In modern times they have bombs. आता आजच्या आधुनिक परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी बॉम्ब्स आहेत. They have chemical weapons. अनेक रासायनिक असे हत्यारे त्या ठिकाणी आहेत. They have many injections to inject and kill. अनेक प्रकारचे इंजेक्शन्स त्या ठिकाणी आहेत की जे टोचल्याने सुद्धा मनुष्य गतप्राण होऊ शकतो. And so all methods they will use to persecute. आणि अशा सर्व प्रकारच्या पद्धतीने ते लोकांचा छळ करणार आहे. And I am going to show some of the equipments used to persecute. आणि काही साहित्य या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे की ज्याचा वापर छळ करण्यासाठी करण्यात आलेला आहे. These are some of the spears, swords that were used to persecute. आणि अशा ठिकाणी अनेक असे हत्यारं आहेत ज्यामध्ये तलवार आहे किंवा कोयता आहे किंवा त्रिशूल आहे. There are some instruments where with the chain they hit you. आणि असे काही साहित्य आहे की त्या ठिकाणी चैनला बांधलेला गोळा आहे जो तुम्हाला त्या ठिकाणी मारला जाईल त्याच्याने. You can see how people are being sawed, where legs are tied upside down and they're sawing. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कसं माणसाला त्या ठिकाणी दोन खांबाला बांधलेलं आहे आणि करवतीने त्याला कापलं जात आहे. And there are whips with hooks and they tie people to the pole and they whip them. आणि या ठिकाणी आम्हाला दिसतं की एका खांबाला बांधून त्या ठिकाणी मारलं जाते किंवा त्याला छळलं जात आहे. There are some people who are tied to the wheels and they are beaten. आणि असे काही लोक होते की ज्यांना ते चाकाला बांधायचे आणि गोल फिरून त्यांना मारायचे. And there are people who are tied and they are baked. आणि असे काही लोक होते की ज्यांना त्या ठिकाणी बांधलेलं आहे आणि बेकरीमध्ये जसं भाजतात तसं त्या ठिकाणी भाजलेलं आहे. There are people hanged. काही लोक असे होते की ज्यांना त्या ठिकाणी फाशी देण्यात आलेली आहे. These are some of the worst methods that the devil and the people who persecute are using to persecute. आणि अशा सर्व अगदीच सैतानी अशा गोष्टी आहेत की जिथे देवाच्या लोकांना त्रास दिला गेलेला आहे. During the persecution, छळाच्या काळामध्ये people sometimes live from their villages, from their towns, and they escape to the forests. आणि ह्या छळाच्या काळामध्ये लोक घरापासून शहरापासून आणि त्या छळ करणाऱ्या लोकांपासून अतिशय दूर निघून गेलेले आहेत. Christians experience harassment by government and social groups in largest number of countries. आणि ख्रिस्ती लोक या ठिकाणी सरकारच्या वतीने किंवा अशा वाईट लोकांच्या वतीने अनेक वेळेस त्यांचा त्या ठिकाणी अपमान किंवा छळ त्या ठिकाणी झालेला आहे. Almost 144 countries are involved in persecuting Christians. 144 देश असे आहेत की जे ख्रिस्ती लोकांचा छळ करण्यामध्ये सहभागी आहेत. And every day 8 Christians worldwide are killed because of their faith. आणि प्रत्येक दिवशी जवळजवळ 128 8 ख्रिस्ती लोक जगभरामध्ये मारले जात आहेत त्यांच्या विश्वासामुळे. Every week about 182 churches or Christian buildings are attacked.
every week. प्रत्येक आठवड्याला 182 जे मंडळ्या आहेत त्यांच्यावरती हल्ले होत आहेत. And every month, 309 Christians are imprisoned unjustly. आणि जवळजवळ 309 ख्रिस्ती लोक प्रत्येक आठवड्याला प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी कैदेमध्ये टाकले जात आहेत. Our country is also one of the countries which are involved in persecution. आपला देश सुद्धा एक असा देश आहे की जो छळ करण्यामध्ये त्यामध्ये सहभागी आहे. Here is a girl whose name is Guatemala. आणि एक मुलगी आहे जिचं नाव गुटमाला आहे. She is 16 years old girl. आणि ती 16 वर्षाची आहे. She just went and attended a prayer meeting. ती गेली आणि तिने एक प्रार्थना सभा त्या ठिकाणी सहभागी झालेली आहे. And in Madhya Pradesh, they burnt her alive. मध्य प्रदेशमध्ये तिला जिवंत असं जाळण्यात आलेलं आहे. And this you can see even in the social media, and this is what we see. आणि सोशल मीडियामध्ये सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतात. Satan has 3 lines of attack. सैतानाकडे 3 प्रकारच्या अशा गोष्टी आहेत ज्याद्वारे तो हल्ले करतो. First, he tries to keep the men from becoming Christian. तो पहिल्यांदा हा प्रयत्न करतो की मनुष्य ख्रिस्ती होऊच नये. He tries to keep them away from Christianity. तो माणसाला ख्रिस्ती धर्मापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. And if they fail, if they fail in this and still they become a Christian, पण याच्यामध्ये जर सैतान अयशस्वी झाला आणि ते जर ख्रिस्ती झालेच, then he tries to keep them being active and useful Christians. आणि तो प्रयत्न करतो की हा व्यक्ती अगदी सक्रिय असा ख्रिस्ती होण्यापासून तो वंचित राहावा किंवा दूर राहावा यासाठी. And that's how many of us are inactive Christians. आणि म्हणून आपण अनेक लोक आज सक्रिय असं ख्रिस्ती जीवन जगत नाही. They come to church, they come and pray, they pay tithe, and they're not very active. आणि ते येतात चर्चमध्ये दान दशांश देतात आणि मग जातात, बस तेवढंच. And they're not, the devil is very happy with them. आणि म्हणून सैतान त्यांच्याबद्दल खूप आनंदी आहे. Because they're not active in preaching, going and telling the love of God. कारण की ते संदेश देण्यामध्ये, देवाच्या प्रीतीला लोकांसमोर मांडण्यामध्ये, सांगण्यामध्ये ते सक्रिय नाहीत. And in case, if people become active and preaching, आणि जर समजा लोक सक्रिय झालेच देवाच्या वचना सांगण्यामध्ये, he will try to destroy their character. आणि मग तो त्या ठिकाणी त्यांचं जे चरित्र आहे ते चरित्र खराब करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. These are some of the ways the devil is trying to keep the Christians under his control. आणि म्हणून अशा मार्गाने सैतान ख्रिस्ती लोकांना त्याच्या दाशाखाली किंवा अधिपत्याखाली ठेवण्याचा प्रयत्न करतो. The characteristics of persecutors. आणि जे छळ करतात त्यांचं जर आम्ही चरित्र किंवा गुणधर्म पाहिले, So the characteristics of persecutors, one who persecute, they are very unkind. जे छळ करतात ते पूर्णपणे अतिशय कठोर असे ते लोक असतात. They are revengeful. ते अतिशय बदला घेण्याच्या इच्छेने ते करतात. They are angry. ते खूप रागिष्ट असतात, रागाने भरलेले असतात. They are cruel. अतिशय क्रूर असे ते असतात. They are egoistic. ते अतिशय गर्वाने फुगलेले असतात. They are unforgiven. ते क्षमा न करणारे असतात. They are bloodthirst people. त्यांना अगदी रक्ताची त्या ठिकाणी तहानभूक असलेले ते लोक असतात. They are ungodly. ते देवविरहित असे लोक असतात. They are devilish. आणि ते पूर्णपणे सैतानाच्या आहारी गेलेले असतात. They are proud. आणि ते अतिशय गर्वाने फुगलेले असे असतात. Boasting. मोठमोठ्या फुशारकी मारणारे ते असतात. Selfish. स्वार्थी ते असतात. They depend on selfish knowledge and they are mentally disturbed. आणि ते स्वतःच्या विचारावरतीच अवलंबून असतात. वैचारिक दृष्टीने पूर्णपणे ते खालावलेले असतात. This is a typical character of a person who persecutes. आणि हे अतिशय सर्वसाधारण असं गुणधर्म आहे जो व्यक्ती छळ करतो त्याचा. We cannot expect anything good from them. आणि कोणत्याही प्रकारची चांगली गोष्ट आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करू शकत They नाही. are directly in the hands of devil. आणि ते पूर्णपणे सैतानाच्या हातामध्ये आहेत. But what is the character of martyrs for Christ? आणि मग जे ख्रिस्तासाठी रक्त साक्षी होतात, मरण स्वीकारतात, त्यांचं काय चरित्र आहे? They are loving people.
ते खूप प्रेमळ असे लोक आहेत, they're kind, ते खूप कृपाळू आहेत they're merciful, आणि ते खूप अतिशय दयाळू असे ते लोक आहेत they're innocent. आणि ते पूर्णपणे निष्पाप असे आहेत. Even with the troubles and difficulties, they're still peaceful. जरी संकट आलं, अडचणी आल्या तरी सुद्धा ते अगदी शांतीने राहतात They're humble, आणि ते खूप नम्र असे आहेत. they're forgiving, ते क्षमा करतात, they're godly, ते अगदी देवाने भरलेले ते लोक आहेत. they are very helpful, ते खूप अतिशय मदत करणारे लोक आहेत. they're prayerful, प्रार्थनामय जीवन त्यांचं आहे. God fearing, देवाचं भय बाळगणारे ते आहेत. willing to die, मरणासाठी कधीही तयार असणारे ते लोक आहेत caring for souls, आणि आत्म्याची काळजी करणारे ते लोक आहेत and on God's duty. आणि ते नेहमी देवाच्या सेवेमध्ये असणारे लोक. This is the character of people who are martyrs for Christ. आणि हे त्या लोकांचं चरित्र आहे की जे देवासाठी रक्तसाक्षी होण्यासाठी तयार आहे. And what does Bible says? पवित्र शास्त्र काय सांगतं? In Matthew 5:10-12 it says, मत्तई याचा 10वा अध्याय 10 ते 12 मध्ये वचन सांगत आहे, it says, blessed are those who are persecuted ज्यांचा छळ झालेला आहे ते धन्य आहेत असं म्हटलेलं आहे. because of righteousness, धार्मिकतेकरिता, for theirs is the kingdom of heaven. कारण की स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. People who are persecuted, people who stand for Christ, the Bible says they're blessed. पवित्र शास्त्र सांगतं की ज्यांचा छळ होत आहे, चांगल्यासाठी छळ होत आहे, देवासाठी छळ होत आहे, ते आशीर्वादित आहे. And the kingdom of heaven is theirs. स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे असं म्हटलेलं आहे. They are inherited the kingdom of God. आणि देवाच्या राज्याचे त्या ठिकाणी ते वारसदार आहेत असं म्हटलेलं आहे. Blessed are you when people insult you, ज्यावेळेस लोक तुमची निंदा करतात त्यावेळेस तुम्ही आशीर्वादित आहात. persecute you, ज्यावेळेस तुमचा छळ करतात त्यावेळेस तुम्ही आशीर्वादित आहात. and falsely say all kind of evil against you तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारची वाईट लबाडीने बोलतात. because of me, ते माझ्यामुळं rejoice and be glad, आनंद करा, उल्हास करा, because great is the reward in heaven. कारण की स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. For in the same way they persecuted the prophets who were before you. कारण की त्या तुमच्या पूर्वी जे संदेश होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. There is, whenever history class is taken, it tells history repeats itself. जेव्हा जेव्हा इतिहासाचा क्लास किंवा तास घेतला जातो तेव्हा असं सांगितलं जातं की इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा होते. And so, if you are a true Christian, आणि जर म्हणून तुम्ही खरे ख्रिस्ती आहात, if you are wanting to stand for Christ, आणि जर तुम्हाला ख्रिस्तासाठी उभं राहायचं आहे, you should be ready for persecution. तर तुम्हाला छळाला सामोरे जाण्यासाठी तुम्ही तयार असले पाहिजे. I have 3 examples of people in the Bible. 3 उदाहरणं आहेत पवित्र शास्त्रामधून. It is, number 1 is John the Baptist. पहिलं जे उदाहरण आहे बाप्तिस्मा करणारा योहान. What was the mistake of John the Baptist? योहानाचा काय त्या ठिकाणी गुन्हा होता? Why he was beheaded? का त्याचा त्या ठिकाणी शिरच्छेद झाला? Matthew 14:3 says, मत्तई 14:3 त्या ठिकाणी सांगत आहे, for Herod had laid hold on John and bound him and put him in the prison for Herod's sake, his brother Philip's wife. For John said unto him, it is not lawful for thee to have her. कारण की ज्यावेळेस आम्ही पाहतो की हेरोदाने त्याच्या भावाची बायको, म्हणजे भाऊ फिलिप याची बायको, तिच्याशी त्या ठिकाणी अनैतिक संबंध ठेवलेले आहेत, तिच्याशी विवाह केलेला आहे, तिला ठेवून घेतलेला आहे आणि योहानाने सांगितलं की हे तू चुकीचं करत आहेस म्हणून त्याला त्यांनी कैदेत ठेवलेलं आहे. If you tell the truth, people don't like. जर तुम्ही सत्य सांगितलं तर ते लोकांना आवडणार नाही. When you speak, you are wrong, you have done this mistake, you are their first enemy. जर तुम्ही म्हणाले की तू हे चुकीचं केलेलं आहेस तर तुम्ही त्यांचे प्रथम शत्रू होणार आहात. You will be treated very bad. आणि तुम्ही खूप वाईट पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला वागणूक दिली जाणार आहे. Here John the Baptist is telling the mistake that it is not legal for you to have that lady. आणि या ठिकाणी योहान सांगत आहे की तू स्त्री ठेवावी हे तुझ्यासाठी योग्य नाही. But they were upset with her. आणि म्हणून ते त्याच्यासोबत नाखुश झालेले आहेत. In the prison they behead her head. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचा शिरच्छेद करण्यात आलेला आहे. And
they bring John the Baptist's head on a tray to give it to the lady who wanted his head. आणि त्या स्त्रीला जिने नाच केलेला आहे तिला देण्यासाठी त्या ठिकाणी योहानाचं शिर आणण्यात आलेलं आहे. Innocent man being killed. आणि अतिशय निष्पाप असा हा व्यक्ती त्या ठिकाणी मरण पावलेला आहे, मारला गेलेला आहे. The next we find Stephen. आणि दुसरा व्यक्ती आपण पाहतो की Stephen, a man full of faith and Holy Ghost. आणि हा जो मनुष्य आहे अतिशय विश्वासाने भरलेला आहे, पवित्र आत्म्याने भरलेला आहे. And Stephen full of faith and power. आणि देवाच्या विश्वासाने आणि सामर्थ्याने भरलेला आहे. Did great wonders and miracles among the people. लोकांमध्ये अनेक चमत्कार त्यांनी केलेले आहेत. A man who was filled with power of God. आणि देवाच्या सामर्थ्याने तो भरलेला आहे. The Holy Spirit was on him. पवित्र आत्मा त्याच्यावरती होता. He did miracles. अनेक चमत्कार त्यांनी केले. How much the world should welcome him. आणि जगाने किती उत्तम त्याचं स्वागत करायला पाहिजे होतं. But when he speak the right, ज्यावेळेस त्यांनी सत्य बोलला, they took him out of the town, outside the city, and they stoned and killed him. आणि त्यावेळेस लोकांनी त्याला शहराच्या बाहेर नेऊन दगडमार करून मारलेला आहे. It is so sad that people who speak for the right, आणि ज्यावेळेस ही दुःखाची गोष्ट आहे की ज्यावेळेस लोक सत्यासाठी बोलतात, we need to go through this. त्यावेळेस त्यांना अशा गोष्टीतून जावं लागणार आहे. And we read the third story in Acts 16 to 32. आणि प्रेषितांचे कृत्य 16वा अध्याय त्या ठिकाणी 16 ते 32 मध्ये आपण तिसरी गोष्ट वाचतो. Paul and Silas, पाऊल आणि शिला they saw a lady was possessed with the spirit of divination. आणि त्या ठिकाणी एक स्त्री आहे जी दुष्ट आत्म्याने भरलेली आहे. And they healed her and made her good. आणि त्यांनी तिला शुद्ध केलेलं आहे, बरं केलेलं आहे. Was it not right thing? ती चांगली गोष्ट नव्हती काय? But there were men behind this woman who were making money. परंतु या स्त्रीच्या मागे काही लोक होते की ज्यांना हिच्यामुळे पैसे मिळत होते. And they were very angry and they were grieved. आणि म्हणून त्यांना खूप राग आला आणि त्यांनी त्यांचा द्वेष केलेला आहे. And you know what happened? मला माहिती आहे का काय झालेलं आहे? They put Paul and Silas in the jail. आणि त्यांनी पाऊल आणि शिला यांना त्या ठिकाणी कैदेत ठेवलेलं आहे. But these men were there in the prison. आणि ही व्यक्ती जी आहे त्या ठिकाणी कैदेमध्ये होते. हे दोघं They were bound with the chains. त्यांना त्या ठिकाणी साखळदंडाने बांधण्यात आलेलं होतं. Their legs were chained. त्यांचे पाय बांधण्यात आलेले होते. But they were not afraid. परंतु ते घाबरले नाहीत. They were singing and praising God. ते गात होते आणि देवाची स्तुती आराधना करत होते. And in the midnight there was a earthquake. आणि मध्यरात्री त्या ठिकाणी भूकंप झालेला आहे. And in that earthquake आणि त्या भूमिकंपामध्ये the chains were released. Everything was free. आणि त्या साखळदंड निघून गेलेले आहेत. सर्व काही मोकळं झालेलं आहे. But these people were just in their places. आणि हे लोक त्या ठिकाणी त्यांच्याच जागेवरती होते. The prisoner thought, now everybody might have left from this place, and the jailer took this knife to kill himself. आणि बंदीशाळेच्या नायकांना असे वाटले की आता सगळे निघून गेलेले आहेत, म्हणून तो स्वतःला तलवार उपसून घात करणार होता. But the people, Paul and Silas told, don't do that, we are all here. परंतु त्या ठिकाणी पाऊल आणि शिला म्हणत आहेत की हे करू नका, आम्ही इथेच आहोत. And the jailer comes and falls in his feet and says, what should I do to inherit the kingdom of God? आणि त्यावेळेस तो नायक जो आहे त्यांच्या पायावरती पडून त्यांना म्हणतो की स्वर्गाचं राज्य प्राप्त करण्यासाठी माझं तारण होण्यासाठी मी काय केलं पाहिजे. The people gave the message to that jailer. आणि ह्या दोघांनी त्याला त्या ठिकाणी देवाचा संदेश दिलेला आहे. People who are persecuted, they are not worried about themselves. ज्या लोकांचा छळ झालेला आहे त्यांनी स्वतःचा विचार केलेला नाही. They are worried about how to give salvation to others. त्यांनी विचार हा केलेला आहे की आम्ही लोकांना तारण कसं द्यावं. They don't think of their pain, but they sing praises to God. ते स्वतःच्या दुःखाबद्दल त्यांनी विचार केला नाही, तर ते देवाची स्तुती ते करत होते. And this is what we see in the life of Paul and Silas. आणि हेच आम्हाला पौल आणि शिला यांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं.
In 1 Peter 4:16 it says, पहिले पेत्र 4:16 मध्ये म्हटलेलं आहे, "Yet if a man suffers as a Christian, जर मनुष्य ख्रिस्तामुळे त्या ठिकाणी छळाला सामोरे जात आहे, let him not be ashamed, म्हणून त्याला लाज बाळगण्याची गरज नाही but let him glorify God on his behalf." आणि त्याला देवाचं त्या ठिकाणी गौरव केलं पाहिजे. We know that the Smyrna church was the shortest of the 7 churches. आणि स्मरणा मंडळी जी आहे हे अतिशय छोटीशी अशी मंडळी होती या 7 मंडळांमध्ये. This church went through persecution. आणि ही मंडळी त्या ठिकाणी छळातून निघून गेलेली आहे. The persecution was through pagan Gentiles, आणि त्या ठिकाणी विधर्मी लोकांपासून त्यांचा त्या ठिकाणी छळ झालेला आहे. the Jews were persecuting, यहुदी लोकांनी त्यांचा छळ केलेला the आहे, devil himself was persecuting, सैतानाने त्यांचा छळ केलेला आहे. and this church was wealthy and became poor. आणि हे जी मंडळी होती खूप अशी अतिशय धनाढ्य होती, परंतु आता गरीब झालेली आहे. And so we know that this church faced persecution. आणि ही मंडळीने त्या ठिकाणी छळाला सामोरे गेलेली आहे. The church was paying the price for allegiance to Jesus. आणि ही मंडळीने त्या ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्यामुळं त्या ठिकाणी अनेक प्रकारचे त्यांच्यावरती आरोप त्यांनी सहन केलेले आहेत. They faced poverty and they had none of this world's goods because of the relation with Jesus. आणि येशूसोबत त्यांचा नाता असल्यामुळं त्यांना त्यांच्या जीवनामध्ये गरिबी आलेली आहे. They faced prison. Soon Romans began to imprison people and began for Christians. त्या लोकांना त्या ठिकाणी कैद सुद्धा झालेली आहे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळं. And so we know that this church was rebuked. आणि आम्हाला असं दिसतं की आता ह्या लोकांनी Okay. They had a positive testimony and the Lord had no rebukes for this church. आणि त्या ठिकाणी त्या मंडळीचं परमेश्वराबद्दल सकारात्मक असं त्या ठिकाणी साक्ष होती. And the Lord knew their works. आणि परमेश्वर त्यांना कोणत्याही प्रकारचा दोष देत नाही, कारण की देवाला त्यांची माहिती होती. This church had interest for heaven and I know their works. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ह्या लोकांना स्वर्गामध्ये त्या लोकांना चव आहे आणि मला त्यांच्या सर्व कृत्य माहीत आहेत. They had involvement of heaven and Jesus came to them the first and the last. आणि येशू त्यांच्यासाठी आलेला आहे यावर त्यांचा विश्वास त्या ठिकाणी आहे. They had the investment in heaven. What they lacked, God made up for in heaven. आणि जे काही त्यांना या ठिकाणी कमी होतं ते आता स्वर्गामध्ये परमेश्वर त्यांच्यासाठी त्यांना वाढवणार होता. Today I would like to ask a question to our church members. आज मला तुम्हाला मंडळीला प्रश्न विचारायचा आहे. As a church, does the Lord say that I know your works? आज परमेश्वर म्हणत आहे की मला तुमच्या कृत्य माहीत आहेत. You are a church which kept me first and the last. आणि तुम्ही ती मंडळी आहात की ज्यांनी मला पहिलं आणि शेवट ठेवलेलं आहे. Are you the church that were firm and always focused on heavenward and heavenly work? आज तुम्ही खंबीर आहात आणि प्रत्येक क्षणी तुमचे नेत्र स्वर्गाच्या राज्याकडे आहेत. If our church could be that like the church of Smyrna, how happy will be the Lord. आणि जर आज आपली मंडळी स्मरणा मंडळी सारखी झाली तर परमेश्वर किती आनंदी होणार आहे. Revelation 22:10 says, प्रकटीकरण 2:10 म्हणत आहे, Fear none for those things which thou shalt suffer. Behold, the devil shall cast some of you into prison, that ye may be tried, and ye shall have tribulations 10 days. Be thou faithful unto death, and I will give thee crown of life. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस हालापेष्टेत जातील. मरेपर्यंत तो विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. What a wonderful blessing that the Lord gives from the scripture. आणि किती अद्भुत असा आशीर्वाद देव बाप आम्हाला देत आहे. He says, Fear not. परमेश्वर म्हणतो की घाबरू नकोस, I will be with you. मी तुझ्या सोबत असणार आहे. I will give you crown of life. मी तुला जीवनाचा मुकुट देणार आहे. Martyrs for Christian are people who have heaven
tickets to heaven. आणि जे ख्रिस्तासाठी रक्त साक्षी होतात त्यांना स्वर्गाच्या राज्यासाठी त्या ठिकाणी तिकीट भेटणार आहे. They are called blessed and the kingdom of God is theirs. आणि ते आशीर्वादित आहेत, देवाचं राज्य त्यांच्यासाठी आहे. They are very peaceful because they have fought a good fight and hence there is a crown waiting for them. आणि त्यांनी खूप सुंदर असं युद्ध त्या ठिकाणी लढलेलं आहे, म्हणून त्यांच्यासाठी जीवनाचा मुकुट राखून ठेवण्यात आलेला आहे. As they have persecuted our Lord, so we also need to be prepared to follow the same path. आणि म्हणून जसे त्या लोकांनी छळ सहन केलेला आहे, आज आपणही त्या मार्गावरती तयारी दर्शवली पाहिजे. My dear beloved church members, माझ्या प्रिय मंडळी, I urge you that you will be faithful. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही शेवटपर्यंत विश्वासू राहा. Like the church of Smyrna, स्मरणा येथील मंडळी जशी विश्वासू होती तशी, if Marathi church and Salisbury Park English church, जर मराठी मंडळी आणि सॅलिसबरी पार्क इंग्लिश मंडळी, if we all do God's work, जर आम्ही सर्वांनी देवाचं कार्य केलं, we will be having the crown of life. तर आम्हाला जीवनाचं मुकुट त्या ठिकाणी मिळणार आहे. May God bless you that you will face persecution with God's help and be stronger and bold to inherit the kingdom of God. देवबाप तुम्हाला ह्या सर्व छळातून जात असताना सामर्थ्य देव, हीच माझी प्रार्थना आहे. This is my prayer for each one of you. ही माझी सर्वांसाठी प्रार्थना आहे. Amen. आमेन. प्रार्थना करूया. धन्यवाद येशू, तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो आजच्या वचनाबद्दल. प्रभूजी, जे सुंदर असं वचन आज आमच्यापर्यंत आलेलं आहे, तुझे दास पास्टर ऑगस्टिन सर यांनी अतिशय सुंदर असा बोध, सामर्थ्याने भरलेला बोध दिलेला आहे. प्रभूजी, आम्ही छळाला सामोरे जात असताना आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याचं सहाय्य, मार्गदर्शन दे. कोणत्याही गोष्टीला आम्ही न घाबरता हिमतीने पुढं चालावं, यासाठी तुझी कृपा पुरव. तुझ्या वचनात सांगितल्याप्रमाणे स्वर्गाचं राज्य आमचं आहे. प्रभूजी, धन्यवाद ह्या अभिवचनाबद्दल. पुन्हा एकदा मंडळीतील प्रत्येक सभासदांसाठी प्रार्थना करतो. सर्वांना आशीर्वादित कर. देवापा, तू त्यांची काळजी घे. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानिले जाव, तुझे राज्य येव, आणि जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले आहे तशीच तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडो. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. Amen. सर्व समर्थ देव जो बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसोबत येथून पुढे सर्व काळासाठी असो. आमेन. Amen. हॅपी साबात. सर्वांनी कृपा करून एकमेकांसाठी प्रार्थना करा, एकमेकांची काळजी घ्या. देवबाप तुम्हा सर्वांसोबत असो. आमेन. Amen.